जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना त्वरित काढावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं सोमवारी मध्यरात्रीपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू करण्यात आलाय। या संपात राज्यभरातून 17 लाख तर कोल्हापूर जिल्ह्यातून 65,000 शिक्षक, सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी सहभागी झालेत। आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। शाळांची परीक्षा, निकाल आणि जनगणनेच्या कामासाठी काही संघटनांना या संपातून सवलत देण्यात आली आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत महावीर उद्यानात सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत हे सर्व कर्मचारी एकत्र येणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी 1 मे पर्यंत विविध मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर सरकारला असहकार्याची भूमिका घेऊन जनगणना, निवडणूक आदी कामांवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी दिलाय। सप्टेंबर 2024 मध्ये GR काढला की कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेला जो पगार असेल त्याच्या 50% पेन्शन मिळेल, म्हणजे जुन्या पेन्शनप्रमाणे। आम्ही सगळी खुश झालो, पण त्या GR मध्ये एक कंडिशन होती की या संदर्भातल्या अटी, नियम, शर्ती आम्ही वेगळी अधिसूचना काढून जाहीर करू। त्याला 2 वर्षे होत आली, पण त्या अधिसूचना न काढल्यामुळं 24, 25, 26पर्यंत जे रिटायर झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन नाही, नवी पेन्शन नाही, तात्पुरते वेतनही मिळत नाही। अतोनात त्यांचं आर्थिक नुकसान होऊ लागले। महाराष्ट्रातल्या जवळपास 34 संघटनांनी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला। आता संपाशिवाय पर्याय नाही। आता सध्या जनगणनेची कामं आहेत, विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची कामं आहेत, मुलांच्या परीक्षा आहेत, पटपडताळणी आहे। तरीसुद्धा ती कामं संपात राहून आपण करू, पण संप आता केलाच पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही आलो आणि म्हणून संपात आम्ही आजपासून सुरुवात केली। माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या ताबडतोब चर्चा नाही केली आणि 1 मे 2026 पूर्वी त्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसंदर्भातील अधिसूचना नाही काढली तर मात्र 1 मे नंतर सरकारला पूर्णपणे आम्ही सहकार्य करणार नाही। निवडणुकीच्या कामावर बहिष्कार टाकला जाईल, जनगणनेची ते कामं थांबवली जातील। त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आमची चर्चा करावी अशी आमची त्यांना विनंती आहे। बरहुकूम कर्मचारी शिक्षकांची ताकद ही शासनाला दाखवावी लागेल। ह्याच्यापूर्वी आम्ही दाखवली, आताही आम्ही दाखवू। यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, भाकप नेते कॉम्रेड दिलीप पवार, C2चे आबासाहेब चौगुले यांच्यासह विविध शिक्षक संघटनांनी या संपाला पाठिंबा दर्शवला। यावेळी वसंत डावरे, संतोष अनुसे, नितीन कांबळे, राहुल शिंदे, अंकुश रानमाळे, सुदेश जाधव, प्रकाश पाटील, रमेश भोसले यांच्यासह शासकीय, निमशासकीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।